सहकारी आणि ग्रामीण वित्तपुरवठा संस्थांचे डिजिटलायझेशन या विषयावर आयोजित महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त परदेशी पाहुण्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज नाशिक येथील व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेला भेट दिली। या शिष्टमंडळात लायबेरिया, गॅम्बिया, घाना, जॉर्डनचे हाशेमाईट राज्य, केनिया, लेबनॉन, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, श्रीलंका आणि झांबिया या देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता। तसेच आफ्रिकन, आशियाई ग्रामीण विकास संघटना आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे येथील अधिकारीही उपस्थित होते। संस्थेचे चेअरमन डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। भेटीदरम्यान पाहुण्यांनी संस्थेचे विविध प्रकल्प, सहकार व ग्रामीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली। तसेच तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे प्रत्यक्ष निरीक्षण केले। संस्थेच्या व्यवस्थापनातील आधुनिक दृष्टिकोन, डिजिटल प्रक्रिया आणि ग्रामीण वित्तपुरवठ्यातील प्रभावी कार्यपद्धती पाहून परदेशी पाहुणे अत्यंत भारावून गेले। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे कार्य सहकारी क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल ठरू शकते, अशी प्रशंसा त्यांनी व्यक्त केली। या भेटीमुळे सहकारी व ग्रामीण वित्तपुरवठा संस्थांच्या डिजिटलायझेशन संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुभव व ज्ञानाची देवाणघेवाण होऊन भविष्यात या क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला। प्रथम तर मी सर्व निवृत्त जवान आणि किसानांना धन्यवाद देईन, जे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाशिक या संस्थेशी 12 राज्यातून निवृत्त जवान आणि किसान जोडलेले आहे आणि ही संस्था वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट पुणे यांच्याशी जोडलेली आहे। त्यांच्या अंतर्गत परकीय देशातील जवळजवळ 18 कंट्रीचे कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंट प्रतिनिधी आलेले आणि त्यांच्याच बरोबर काही कंट्रीचे जसे आपल्याकडे भारतामध्ये MPs आहेत असे ते मंत्री महोदय पण आलेले। त्यांनी पूर्ण आपला फार्म बघितला, आपले शेती आणि शेतीची पूरक दुय्यम व्यवसाय बघितले। खरोखर खूप आनंदी होऊन ते चाललेत की निवृत्त जवान हा निवृत्त झाल्यानंतर कुठे काही करत नाही किंवा त्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटत नाही, तो कुठेतरी सिक्युरिटी गार्डची नोकरी करतो किंवा DSC मध्ये भरती होतो किंवा एक कुठे छोटा मोठा व्यवसाय करतो। परंतु आज व्यंकटेश्वरामध्ये सर्व निवृत्त जवान या लोकांनी मालेगाव, अजंगवडेल या ठिकाणी व्यंकटेश्वरा फार्म मध्ये 528 एकर या शेतीमध्ये शेतीच नाही केली तर शेतीला व्यवसायामध्ये तब्दील केलेला आहे। आणि या सर्व प्रतिनिधींनी जे बघितलं की व्यंकटेश्वरा फार्म मध्ये 1500 गिरगाय आहेत, त्यांच्यापासून गोबरपासून पंच अगरबत्ती असू द्या, इको फ्रेंडली पेंट असू द्या, या बायोसीएनजी, मायक्रोन्यूट्रन्स आणि एक अत्याधुनिक शेतकरी बांधवांसाठी लॅब ओपन केलेले, हे असे अनेक व्यवसाय जेव्हा त्यांनी बघितले तर त्यांनी जवानांना धन्यवाद दिलेले आहे। खरोखर निवृत्त झालेला जवान एवढं मोठं या देशामध्ये काम करू शकतोय अशी त्यांनी खूप तारीफ केलेली आहे। आणि या संस्थेचे सर्व सदस्यांनी जे एकत्र येऊन ग्रुप फार्मिंग मधून सहकारातून समृद्धीच्या तत्वावरती या देशाला एक संदेश दिलेला आहे की कोऑपरेटिव्ह मध्ये किती ताकद आहे आणि कोऑपरेटिव्ह मध्ये खूप मोठं कार्य होऊ शकतंय, हे या जवानांनी सिद्ध करून दिलेलं आहे। तर सर्व मंत्री महोदयांनी आणि आलेल्या सर्व परकीय देशातील सदस्यांनी आपल्या सर्वांना खूप धन्यवाद दिलेले आहेत। तर मी वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटचे मॅनेजमेंटला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्यामुळे या संस्थेमध्ये आतापर्यंत 40 पेक्षा जास्त कंट्रीचे गव्हर्नमेंट प्रतिनिधी येऊन व्हिजिट करून दिलेले आहे। आणि हा संदेश आपल्या देशातील शेतकरी बांधवांना आहे की तुम्ही शेती करतात तर शेती आणि शेतीची पूरक व्यवसाय करायला पाहिजे, शेतीला व्यापारामध्ये तब्दील करायला पाहिजे। हे जर शिकायचं असेल तर नक्कीच व्यंकटेश्वरा फार्मला व्हिजिट द्या। आम्ही तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। नक्कीच मी रिसेंटली 1 महिन्यापूर्वी मी श्रीलंकेमध्ये जाऊन आलो, तिथे कोऑपरेटिव्ह संमेलन होतं। तर आता एवढ्या या 1.5-2 तासामध्ये जो आमचं बोलणं चाललंय की त्यांची इच्छा आहे की तुम्ही आमच्या सोबतला व्यापार करावा, आमच्या देशातील जे काही पिकतंय त्याची जर कमतरता जर भारतामध्ये असेल तर तुम्ही तिकून ह्या देशामध्ये आणावं आणि तुमच्या राज्यातील, तुमच्या देशातील जे काही प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच आमच्या कंट्रीमध्ये सप्लाय करावी। तर त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठ आणि मंत्रालयामध्ये नक्कीच आम्ही चर्चा करून जॉईंट व्हेंचर कसं करता येईल या संदर्भात त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे। बरेच आता कंट्रीतले मला एवढं त्यांचं नॉलेज नाही कोणकोणते, जसं घानिया, श्रीलंका, मॉरिशस, श्रीलंका, नुमान, कतार अशा वेगवेगळ्या कंट्रीचे कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंट प्रतिनिधी आलेले आहेत।
Our Prime Minister Modi ji, they are doing large things about agriculture. Did you compare your country and our country? Well, given the expertise that you have, given the capacity that you have, given the human resource capital that you have, we think that you are quite much more advanced than my country, Liberia. And we want to just say a big thank you to the Prime Minister and his team, for making sure that we can be able to learn this. And we look forward where technology can be transferred to our respective regions. Some suggestions for India? Suggestion, we want to see how we can strengthen partnership, right? We need partnership, a partnership that will be mutually beneficial for your context and our context, for Asia, for Africa, for India, for Liberia. We want to see that partnership. We want to see how you can transfer this knowledge back to my country, for example, for Gambia, for Namibia, for Kenya, and other countries. So we are so inspired by this. In our respective countries, and India is quite respected globally. We are looking at global trends. And India is always on the front line of the global trend. India is known to be one of few countries that is working with everybody, working with Asia, working with Africa, working with Arabia, and also just being part of the BRICS is a manifestation of the cooperation spirit that India harnesses. So it's very important that we acknowledge that, and we thank the President for giving the spaces for you people to be able to, practicalize these cooperatives. Because during our training, we also learned that it was the President who actually endorsed these particular institutions to be really looked into and to drive the relevant policies that will really open those doors for these corporations to be able to thrive. So this is very important, and also it's a test of leadership also to our African leaders to also follow suit as well. And also we have a big responsibility to go back to our homes and the things that we've learned here to be able to also see how to replicate them and also to forge their collaboration like he just mentioned. Thank you. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.